नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. सर्वप्रथम आमच्या सर्व मित्रांना, प्रेक्षक मित्रांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, आरंभन्ते अल्पम एव अज्ञा, आरंभन्ते अल्पम एव अज्ञा, कामम व्यग्रहा भवन्ति च, कामम व्यग्रहा भवन्ति च, महारंभा कृतधिया, महारंभा कृतधिया तिष्ठन्ति च निराकुला, तिष्ठन्ति च निराकुला. म्हणजे मित्रांनो, मूर्ख व्यक्तीने एखादं छोटं जरी काम हाती घेतलं तरी त्याला चिडचिड होते, त्याला तणाव वाटायला लागतो. पण जेव्हा एखादा बुद्धिमान मनुष्य एखादं महान कार्य हाती घेतो तेव्हा त्याचं चित्त शांत आणि स्थिर असतो. बरोबर मित्रांनो, आपण सर्वांनी आपल्या हाती जे आहे महान कार्य घेतलेले, आपण ज्ञानदीप जगी लावायला चाललेलो आहोत आणि आपली आरोग्याची संपदा वाढवून घेत आहोत, ज्ञानाची संपदा वाढवून घेत आहोत. आणि आज नवीन ज्ञानरत्न आपल्याला वेचायचं आहे, नवीन ज्ञान शिकायचं आहे, नवीन शिकायचं आहे. भारतीय आयुर्वेद शास्त्राच्या महासागरातून एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत. तर पाहूया आजचा आपला विषय काय. आजचा आपला विषय आहे मणक्याचे विकार आणि विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार. बरोबर, मणक्याचे विकार आणि विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी आणि तज्ञ आयुर्वेदाचार्य आज आपल्यासोबत आहेत. तर स्वागत करूया वैद्य सचिन भागवत गोडसे सरांचं. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. वैद्य सचिन भागवत गोडसे, आपण तज्ञ व अनुभवी आयुर्वेदाचार्य आहात. आपण भारतीय आयुर्वेद शास्त्रात MD ही पदवी मिळवली आहे. सरांच्या गाठीशी 18 वर्षाचा अनुभव आहे. संपूर्ण आयुर्वेद प्रॅक्टिस सर करतात आणि श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म आणि संशोधन केंद्र कुर्डुवाडी येथे संचालक म्हणून सर कार्यरत आहेत, आपली सेवा देत आहेत. आणि मित्रांनो, आजकाल आपण बघतो की मणक्याचे आजार म्हणजे अत्यंत त्रासदायक आणि वेदनादायक आहेत आणि त्याचा आघात जो आहे ते पूर्ण कुटुंबावर होतो. परंतु अत्यंत कमी कालावधीमध्ये अचूक निदान करून सर आपल्या संशोधित चिकित्सेने रुग्णांना कायमस्वरूपी आणि वेदना मुक्त करीत असतात. आणि त्यांचे नवनवीन औषध उपचार पद्धतीचं संशोधन करणं हे सुरूच असतं आणि त्याचा फायदा हजारो रुग्णांना झालेला आहे. आणि आजपर्यंत वैद्य सचिन भागवत गोडसे सरांनी हजारो मणक्याची जी रुग्णाची ऑपरेशन्स आहेत ती टाळलेली आहेत. त्यांनी यशस्वी चिकित्सा केलेली आहे, यशस्वीपणे उपचार दिलेले आहेत. आणि फक्त मणक्याचे आजार नाही तर स्त्री पुरुष वंध्यत्व म्हणा, किडनीचे विकार म्हणा, हृदयरोग म्हणा, उंची वाढवणं, संधिवात, आमवात तसेच कॅन्सरसारख्या विकारातही सरांनी विशेष चिकित्सेद्वारे उपचार केलेले आहेत आणि यशस्वी त्याचा फायदा झालेला आहे. तर आपली वैद्यकीय सेवा कुर्डुवाडी सोबत दादर, ठाणे, पुणे आणि दौंड या ठिकाणी देखील आपली वैद्यकीय सेवा पुरवतात. असे बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. आणि आजचा आपला विषय मणक्याच्या विकारांवर आहे. तर सर्वात प्रथम आम्हाला मणक्याची रचना कशी आहे, कार्य कशी आहे ते समजून घ्यायला आवडेल. नमस्कार सर्वांना, प्रथमतः नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मणक्याची रचना आणि कार्य ह्याविषयी ज्यावेळी आपण बोलत असतो त्यावेळी मणका म्हणजे नेमकं काय आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कशासाठी आपण करणार आहोत, हे त्याचा पाठीमागचा उद्देश जर आपल्याला पाहायचं म्हणलं तर कोणती गोष्ट जर करायची म्हणली, एखादी बिल्डिंग जर बांधायची म्हणलं तर त्याचं फाउंडेशन म्हणतो किंवा आधार म्हणतो. तसं आपण ज्यावेळी आपलं घर ज्यावेळी चालतं त्यावेळी घरातली लाईटवरती किंवा इलेक्ट्रिकवरती जी उपकरणं असतात, आपली TV असेल, फ्रीज असेल, लॅपटॉप असेल किंवा इव्हन मोबाईल, म्हणजे मोबाईल आहे सगळं आहे व्यवस्थित आहे पण त्या चार्जिंग नसेल तर, म्हणजे ह्या सगळ्याच्या पाठीमागे जो आधार असतो, इलेक्ट्रिसिटी असते, जी पॉवर असते, ते जर नसेल तर सर्व ठप्प होतं.
जोपर्यंत हे सगळं सुरळीत चाललेलं आहे तोपर्यंत आपल्याला त्याची माहिती पण नसते किंवा आपल्या गणतीत पण नसतं की हे सर्व चालले ते पॉवरवरती चालले. ज्यावेळी ते स्विच ऑफ होतं त्यावेळी समजायला लागतं की ह्याच्या पाठीमागचा जो बेस होता, जो आधार होता, त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. मग मात्र आपलं त्याकडे लक्ष जातं. सेम तसं आपल्या शरीरामध्ये आपलं उठणं असेल, बसणं असेल, चालणं असेल किंवा आपल्या शरीरातली जी इलेक्ट्रिसिटी आहे की जी मेंदूपासून खालीपर्यंत येते, ज्याच्यावरती आपले सर्व अवयव चालत असतात. सर्व उठणं, बसणं, चालणं, इवन मल मूत्र ह्याचं जे विसर्जन होतं ते आपला जो जन्म आहे नॉर्मल डिलिव्हरीपर्यंत, ह्या सर्व गोष्टी ज्या होत असतात त्या आपल्या मज्जातंतूतून होत असतात. हा मज्जातंतू कुठून येतो तर आपल्या मेंदूपासून खालीपर्यंत येत असतो. ह्याचं संरक्षण कोण करतं तर आपला मणका करतो. हा जो मणका आहे त्याची रचना कशी असते, जसा एस शेप असतो ना त्या पद्धतीने त्याची रचना असते. त्याच्यामध्ये मणके किती असतात तर एकूण 33 मणके असतात. हे अभ्यासाच्या दृष्टीने केलेलं असतं. म्हणजे मानेच्या मणक्यात पाहिलं तर 7 सर्वायकल व्हर्टिब्रा म्हणलं जातं. खाली त्याच्या आलं थोरेसिक व्हर्टिब्रा जे पाठीमध्ये म्हटलं जातं. कमरेमध्ये लंबर व्हर्टिब्रा हे 5 असतात. हे सगळ्यात स्ट्रॉंग असतात आणि मजबूत असतात की ज्याच्यावरती आपण उभा राहू शकतो. त्याच्या खाली गेलं तर सॅक्रम किंवा सॅक्रल व्हर्टिब्रे म्हणतात, हेही 5 असतात. त्याच्या खाली कॉकिक्स हे एकत्र जोडलेले असतात, ज्याला टेलबोन असं म्हणलं जातं, हे 4 असतात. असे एकूण 33 मणक्याची माळ किंवा एखादी साखळी असं म्हणू शकतो. एकाशी एक संबंधित असतात. आणि ह्याच्यामध्ये जे असते ते सगळ्यात महत्त्वाची गादी, जिचं आज आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मणक्याचे आजार म्हणजे काय तर त्या गादीचे आजार, त्याला डिस्क असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये त्या जी गादी असते, आता आपण ह्याच्यावरती पाहतोय स्क्रीनवरती पण पाहतोय की जो मधला लाल भाग जो दिसतोय तो म्हणजे त्याच्यामध्ये गादी असते 2 मणक्याच्या मधली. त्या गादीमध्ये 2 पार्ट असतात. जसं शॉक ऑब्झर्वर म्हणतो आपण किंवा 2 ह्याच्यामध्ये गाडीचं आपण खड्ड्यातून गेली त्यावेळी काय होतं, शॉक ऑब्झर्वरनं त्या ठिकाणी आपल्या गाडीला हादरा आहे तो जाणवत नाही. तसं 2 मणक्याच्या मधला आपल्याला हादरा जाणवू नये म्हणून शॉक ॲब्सॉर्बरचं जे काम करणारे असते ती गादी असते. तिचे 2 पार्ट असतात. एक असतं न्यूक्लियस पल्पोसस, आतमधला भाग असतो, जेली लाईक मटेरियल असतं. आणि दुसरं असतं ॲन्युलर फायब्रोसिस, बाहेरचं एकदम कडक रिंगसारखं स्ट्रक्चर असतं. ह्या 2 मणक्याच्यामध्ये ही गादी असते किंवा ही डिस्क असते. त्याच्या आतलं जे जेली लाईक मटेरियल असतं ते शॉक ॲब्सॉर्बरचं काम करत असतं. ज्यावेळी आपण उठतो, बसतो, चालतो, उड्या मारतो त्यावेळी ते जे हे आहे आतलं जे जेली लाईक मटेरियल आहे ते इकडे पसरतं. पण ते ज्यावेळी बाहेर येतं, थोडंसं बाहेर आलं तर त्याला डिस्क बाहेर म्हणजे त्या गादीमध्येच आहे, आतमध्येच आहे, पण थोडंसं फुगलेलं आहे, तर त्याला डिस्क बल्ज किंवा डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणतात. त्याच्यात थोडंसं आणखी पुढं गेलं पण आतमध्येच आहे तर त्याला प्रोट्रुजन म्हणलं जातं किंवा प्रोलॅप्स व्हायला लागतो. आणि ज्यावेळी ते बाहेर येतं त्यावेळी त्याला एक्सट्रुजन म्हणलं जातं. आणि त्याच्यातून ज्यावेळी ते मणक्याची जी आपलं फोरामेन ओव्हल म्हणलं जातं की ज्याच्यातून मज्जारज्जू येतो, त्याच्यात जर का सांडायला लागलं किंवा त्याच्यापासून सुटलं तर मग मात्र आपल्या मणक्याची जी लक्षणं आहेत ती सुरुवात व्हायला लागतात. काय व्हायला लागतं, उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही आणि एक लक्षणं वाढायला लागतात. मग त्यावेळी आपल्याला कळतं की हा आपल्या मणक्याचा त्रास चालू झाला आहे. जर ह्याच्याकडे आपण सुरुवातीलाच पाहिलं किंवा सुरुवातीला ज्यावेळी फक्त पाठी दुखते, कमरे दुखते, मान दुखते किंवा फक्त ताण पडला तर दुखते, ह्यावेळी जर आलं तर पुढच्या ज्या हे आहेत ज्या वाढणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा वाढणारे जे आजार आहेत ते तिथं टाळता येतं. पण तरीसुद्धा समजा वाढत गेला, त्रास वाढत गेला, त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला किंवा काय असतं की बऱ्याचदा डॉक्टर म्हणजे तो पेशंट ज्यावेळी आमच्याकडे येतो त्यावेळी काय होतं की त्याला MRI एक्सरे झालेला असतो, डायग्नोसिस करूनच आलेला असतो आणि आता त्याला ऑपरेशनच हा सल्ला दिला आहे की त्याच्याशिवाय कुठला पर्यायच नाही. अशा कंडिशनमध्ये जरी तो आलेला असेल तरीसुद्धा आयुर्वेदामध्ये काय केलं जातं की जो पेशंट असतो त्याचं हे तुम्हाला तर मी आता ॲलोपॅथीनुसार त्याची रचना सांगितली, कार्य सांगितलं. हा पेशंट म्हणजे त्याचं जे दुष्य, दोष, बल, काल, अनल, प्रकृती ह्या 10 पद्धतीने त्याचं परीक्षण केलं जातं. त्याचं अचूक निदान केलं जातं अगोदर आणि त्याच्यानंतर मग मात्र त्याची चिकित्सा केली जाते. कारण आयुर्वेदामध्ये फक्त हा म्हणजे MRI पाहिला, त्याच्यामधला तो रिपोर्ट पाहिला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट त्याचं कार्य येते, पण त्याच्या पाठीमाग हेतू काय झाला, कशामुळे झालं, तिथलं स्थानिक वात वाढलेला आहे का, सर्वाधिक वात वाढलेला आहे का, इतर कुठल्या आजाराचं स्वरूप म्हणून तो आपल्याला आजार झालेला आहे का तो मणक्याचाच आजार आहे, ह्या पद्धतीने त्याचं अगोदर निदान केलं जातं. समजा वात वाढलेला असेल तर श्रोतरोगजन्य आहे का, धातुक्षयजन्य आहे का, तिथं मार लागलेला आहे का, आघात झालेला आहे का, वयानुसार झालेला आहे का, त्याच्या व्यवसायानुसार झालेला आहे का, ह्या प्रत्येक गोष्टीचा सखोल अगोदर त्याची चौकशी केली जाते. म्हणजे त्या आजाराची चौकशी केली जाते आणि त्याच्यानंतर त्याची संप्राप्ती म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीने त्याचं निदान केलं जातं. मग मात्र तो पेशंट कितीही दिवसाचा असेल, किती वयाचा असेल आणि कशा पद्धतीचा असेल तरीसुद्धा 99.9% आपण त्याचं ऑपरेशन हे टाळू शकतो. फारच छान गोडसे सर, तुम्ही सहज सोपी उदाहरणं आम्हाला दिली. 2 मणक्यामध्ये जी गादी असते, शॉक ॲब्झॉर्बरचं तुम्ही उदाहरण दिलं, म्हणजे कसा हादरा वाचवला जातो आणि मज्जारज्जूचं ते विजेचं उदाहरण दिलं, फार सुंदर उदाहरण दिलं. आणि जेव्हा सर आपण मणक्याचे विकार म्हणतो तेव्हा नक्की कोणकोणते आजार यामध्ये येतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. बरोबर आहे. आता ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी काय असतं की ते डायरेक्ट हे करूनच आलेलं असतं. मी तुम्हाला बोलत तसं MRI किंवा एक्सरे करून आलेलं असतं किंवा बऱ्याच ठिकाणी फिरून आलेलं असतं आणि शेवटी सांगितलेलं असतं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. त्यावेळी त्याच्याकडे काय असतं की एकतर डिस्क म्हणजे
डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणतात, DDD, डिस्क डिजनरेटिव्ह डिसिजेस. ह्याच्यामध्ये काय येतं, हर्निएशन येतं. आता जेव्हा मी तुम्हाला स्टेजेस सांगितल्या, ह्या 4 स्टेजमध्ये असतं. मग डिजनरेटिव्ह असेल किंवा डिस्क बल्ज ज्याला म्हणलं जातं MRI मध्ये पाहिल्यानंतर, थोडंसं फुगलेलं आहे, त्याच्याने प्रेशर यायला लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की फक्त आतमध्येच राहिल्यामुळं त्रास काय होत नाही, म्हणजे खालचे जे मज्जातंतू आहे त्याच्यावरती त्रास नसल्यामुळे पायात वगैरे काय त्रास होत नाही. त्याच्यापुढं थोडंसं जर आणखी गेलं तर हर्निएशन व्हायला लागतं, प्रोलेप्स व्हायला लागतो आणि मग खाली पायात लक्षणं यायला लागतात. पाय दुखायला लागतो, पायात म्हणजे टिंगलिंग, नमनेस म्हणजे पायात मुंग्या येणं, बधीर होणं, आग होणं, चालताना पाय भरून येणं, जड वाटणं, अशी लक्षणं त्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेसमध्ये येत असतात. दुसरा असतो ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे हाडाची झीज होत चाललेली असेल, वयानुसार असेल ते झीज किंवा कामानुसार असेल, कष्टानुसार असेल. त्याच्यानंतर स्पॉन्डिलायटिस, म्हणजे आयटिस म्हणजे काय होतं, इन्फ्लेमेशन होतं. ह्यामध्ये काय असतं की कुठले व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, त्याच्यामुळे त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन व्हायला लागतं, सूज यायला लागते, ठणका यायला लागतो. आणि त्याच्या पुढे जाऊन ह्याच्यामध्ये आणखी एक आजार आहे सगळ्यात महत्त्वाचा, की ज्याचे पेशंट आता वाढत चालेल. पूर्वी एखाद दुसरं पेशंट यायचं वर्षातून, आता महिन्यातून 2-2, 3-3 पेशंट यायला लागलेत आणि वय कमी असताना सुद्धा यायला लागले. HLA-B27 ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येतं, किंवा ह्याला अँकिलॉजिंग स्पॉन्डिलोसिस म्हणतात, किंवा बांबू स्पाईन. ह्यामध्ये मणका पूर्ण कडक होतो, पेशंट उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, आणि अशा पद्धतीनं त्या प्रचंड म्हणजे मरणवत वेदना ज्याला आपण म्हणू, अशा पद्धतीच्या वेदना असतात त्यामध्ये. तर हे आयटिसमध्ये येतं. आणि त्याच्यानंतर काय असतं, लिस्थेसिस, म्हणजे स्पॉन्डिलोलिस्थेसिस. ह्यामध्ये काय होतं की जी गादी आहे ही किंवा मणका आहे, एका मणक्यावरून दुसऱ्या मणक्यावरती तो घसरतो, ह्याला म्हणतात लिस्थेसिस साध्या सोप्या शब्दामध्ये. त्याच्यामुळे काय होतं की हा ज्यावेळी लिस्थेसिस ॲक्सिडेंट झालेला असेल, स्पोर्ट इंजुरी झालेला असेल, पडलेला असेल किंवा मार लागलेला असेल, तर ह्याच्यामध्ये हे लिस्थेसिस होतं आणि त्यानंतर हे पुढचे जे आजार होत असतात. ह्याच्या पुढे जाऊन आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की मानेच्या आजारामध्ये विश्वची अवभाऊ हे आयुर्वेदानुसार त्याचं निदान केलं जातं. त्यानंतर कमरेच्यामध्ये गुदरसीवातासारखा आजार असतो. पाठीच्या ह्याच्यामध्ये पृष्ठशूल असेल, कटिशूल असेल, आणि ह्याच्यासोबत शिरागत वात, कंडरागत वात, अस्थिगत वात, मज्जागत वात, अशा पद्धतीने मणक्याचे हे विकार आयुर्वेदानुसार सांगितलेले आहेत. नो डाऊट की हे वाताचेच आजार आहेत आणि वातामुळेच हा त्रास झालेला आहे. ह्याला अनुबंध कधी पित्ताचा असू शकतो, कधी कफाचा असू शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये त्याचं जर निदान आयुर्वेदिक पद्धतीने केलं की फक्त वाताचाच आहे, ह्याला अनुबंध पित्ताचा आहे, कफाचा आहे, तर त्याच्यानुसार चिकित्साही सुकर होत असते. त्यामुळे त्याचं निदान आयुर्वेदिक पद्धतीने झालं की ट्रीटमेंट मात्र 100% त्याची होऊ शकते. फारच छान सर. आम्हाला आयुर्वेदिक चिकित्सा कशी केली जाते आणि तुम्ही जे विशेष संशोधन करून चिकित्सा करता त्याविषयी देखील जाणून घ्यायचं आहे. सर्वात पहिले सर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की मान, पाठ, कंबर दुखीचा त्रास आहे त्यामागे काय कारणं असू शकतात आणि काय लक्षणं दिसतात, तर थोडक्यात ते सांगून मग आपण आयुर्वेदिक दृष्टिकोन बरोबर. ह्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचे जे कारण आहेत, आहारजन्य, म्हणजे जे बाहेरचं फास्ट फूड असेल, एक 7 ते 8 कारणं अगोदर सांगून देतो. आहारजन्य कारणं असतात, विहारजन्य कारणं असतात, व्यवसायजन्य कारणं असतात, इतर जे औषधाचा अतिप्रमाणात जे आपण वापर करतो, स्टेरॉइडसारखे औषध असतील किंवा अँटीबायोटिक जास्त प्रमाणात यूज केलं जातं, त्याच्यामुळे होणारे आजार मणक्याचे. आणि लक्षण स्वरूप आजार असतात, म्हणजे काही इतर आजार असतो आणि त्याच्यामुळे हे लक्षण स्वरूप आजार असतो, म्हणजे इतर संधिवात, आमात, गुडघेदुखीसारखा आजार आहे आणि त्याच्यामध्ये मणक्यादुखीचा त्रास चालू झालेला आहे, असे म्हणजे इतर आजारामुळे होणारे मणक्याचे विकार. त्यानंतर काही वयानुसार आजार होणार आहेत, काही व्यवसायानुसार, आणि काही अनुवंशिक पण आजार असतात. म्हणजे ही इतकी त्याची कारणं आहेत. म्हणजे पाहायला गेलं तर आहार आणि विहारजन्य जर पाहायचं म्हणलं तर आपलं जे सकाळपासून जे बाहेरचं खाणं असेल, फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, अवेळी जेवण असेल, जेवण करून झोपणं असेल, रात्री जागरण असेल, रात्री उशिरा जेवण असेल, हे सगळं ह्याच्यामध्ये आम तयार होतो. आमातून स्रोतरोध होतो आणि स्रोतरोधातून या ठिकाणी जे आपले जे पचन आहे ते व्यवस्थित जर नाही झालं तर रसातून रक्ताची, रक्तातून मांसाची, मांसातून मेदाची, मेदातून अस्थिची, म्हणजे हाडाची जी पोषण हा क्रम चुकतो आणि हाडाचं पोषण जर कमी व्हायला लागलं तर मात्र मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, कमरेचे आजार हे व्हायला चालू होत असतात. हे झालं आहारजन्य. विहारजन्यमध्ये काय होतं की एक्सरसाइज असणं किंवा काहीच नसणं, लॅक ऑफ एक्सरसाइज असणं, हे दोन्ही कारण ह्याच्यामध्ये मणक्याच्या विकारासाठी कारणीभूत होत असतात. म्हणजे ज्याचं बैठे काम आहे 24 तासामध्ये साधारण 13-13, 14-14 तास बसतात, त्याला डिस्क सिंड्रोम पण काय टेबल नेक आणि डेस्क सिंड्रोम असं म्हणलं जातं, किंवा ऑफिस सिंड्रोम असंही ह्याला बोललं जातं. म्हणजे तो लॅपटॉपवरती असेल, मोबाईलवरती असेल किंवा कॉम्प्युटरवरती 7-7, 8-8 तास त्यांचं काम होतं, त्यांना त्या ठिकाणी मानेची झीज, कमरेची झीज, पाठीची झीज, म्हणजे मानेच्या मणक्यात झीज होणं, कमरेच्या मणक्यात झीज होणं, पाठीच्या मणक्यात झीज होणं, अशा पद्धतीने त्यांना त्या व्यवसायामुळं हा त्रास आहे तो वाढत जात असतो. त्याच्यानंतर औषधाचे परिणाम, जे स्टेरॉइडसारखे औषधे जे आहेत ना, त्याच्यामुळे काय होतं की ऑस्टिओपोरोसिस, हाडांची झीज व्हायला लागते. अतिप्रमाणात जर वापर असेल, छोट्या गोष्टीसाठी, थोड्या कारणासाठी आपण सारखं अँटीबायोटिकचा जर वापर जास्त करायला लागलो तरीसुद्धा त्या हाडांची झीज ही वाढत जात असते. त्याच्यानंतर बऱ्याचदा हे जे आहे ॲक्सिडेंटल जे म्हणलं,
अपघातजन्य, त्यामध्ये काय स्पोर्ट्स इंजुरी असतात, म्हणजे खेळताना पडणे, व्हॉलीबॉल खेळताना, क्रिकेट खेळताना पडणं, लागणं, मारणं, आणि त्याच्यानंतर RTA म्हणजे रोड ट्रॅव्हलिंग जे ॲक्सिडेंट होतात त्याच्यामध्ये की फ्रॅक्चर होणं किंवा गाडीनं उडवणं किंवा रस्त्यावरती जे आपण अपघात बघतो त्याच्यामध्ये डायरेक्ट मणक्याला मार लागणं, मानेला मार लागलं, कमरेला फ्रॅक्चर होणं, अशा पद्धतीच्या आजारामध्ये सुद्धा मणक्याचे विकार होत असतात की ज्या ठिकाणी त्यांना ऑपरेशन करावं लागतं. बऱ्याचदा ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा वय कमी असतं, ऑपरेशन होत नाही आणि त्या पेशंटचं संडाचं लघवीचं कंट्रोल जातं आणि मग मात्र अशा वेळी म्हणजे सगळं झाल्यानंतर हे पेशंट येतात आणि तरीसुद्धा आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून त्यांना उठवू शकतो. कित्येक कारण आहेत आणि बऱ्याचदा काय होतं की समजा आता पेशंट आलेला असतो एका कारणासाठी, म्हणजे पाठ दुखते, कंबर दुखते आणि त्याचा आजार असतो संधिवाताचा. बऱ्याचदा पेशंट आलेला असतो की कंबर दुखते आणि भयंकर वेदना होतात, उठता पण येत नाही, बसता पण येत नाही, बऱ्याच वेळ बसलं तरी त्रास होतो, बऱ्याच वेळ उभा राहिला तरी त्रास होतो, चाललं की बसवंच वाटतं आणि पेशंटचा त्रास असतो पक्वशगत वाताचा, म्हणजे वाताचा आजार असतो, पण तो कुठला असतो, पाळीच्या पिशवी संदर्भात त्याचा त्रास असतो. बऱ्याचदा पेशंट येतो मुतखड्यासाठी, बऱ्याचदा पेशंट येतो गुलमासाठी, बऱ्याचदा येतो पेशंट मुळव्याधासाठी आणि त्रास असतो कंबरदुखीचा, बऱ्याचदा पेशंट येतो सायनोसायटिस म्हणजे सर्दीचा त्रास वाढलेला असतो, बऱ्याचदा हे लहान मुलात दिसतं आणि सर्दीच्या त्रासातून त्यांना उत्पन्न झालेला तो मानदुखीचा त्रास असतो. आता एक छोटंसं उदाहरण सांगेल मी तुम्हाला की परवाचं ह्याचं आपल्या दादरच्या ओपीडीतलं उदाहरण सांगेल मी तुम्हाला की एक IT प्रोफेशनल होते, त्यांचं वय साधारण 40-42च्या आसपास वय होतं त्यांचं. रात्री झोपले ते आणि सकाळी उठले, त्यांचं प्रोफेशन तर ITच होतं आणि उठल्यानंतर मान अवघडली म्हणून त्यांनी एकदा दोनदा फिरवली, काय झालं नाही, मग एक इसका दिला आणि जी मान त्यांची दुखायला चालू झाली आणि त्यानंतर जी चक्कर आली ती सिव्हिअर, म्हणजे चक्कर एवढी येत होते की त्यानंतर त्यांना म्हणजे उठता पण येणं, बसता पण येणं, असं उभं राहिलं तरी त्यांना चक्कर यायला लागली. मग ते दवाखान्यात गेले, लोकल त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले, त्यांनी औषध वगैरे दिली, 2 दिवस झालं, 4 दिवस झालं पण कमी ना. मग त्यांनी सजेस्ट केले की ऑर्थोपेडिक सर्जनकडे जावं लागेल. ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले, एक्सरे काढला, पण औषधं दिली, परत 4 दिवस गेले, काही चक्करमध्ये फरक पडला त्यांना, सारखी चक्कर यायची. त्यानंतर त्यांना लेफ्ट साईडलाच वेदना होत होत्या, लेफ्ट साईडलाच त्यांना चमक यायची, डाव्या हातूनच त्यांच्या मुंग्या जास्त वाढायच्या. तर त्यांनी परत मग 2D इको करून घेतला, ECG करून घेतला, पण तेही दोन्ही नॉर्मल निघालं, पण त्यांच्या चक्कर काय कमी ना. मग ते बाहेर पडायचं तर सोडा, म्हणजे ऑफिसला जाणं तर त्यांचं बंद झालं, पण ते घरात उठून आतमध्ये टॉयलेटला जर जायचं म्हणलं तर ते कुणाचा तर आधार घ्यायला लागले, म्हणजे एवढे ते म्हणजे घाबरायला लागले. 2, 2.5, 3 महिने झाले तरी त्यांना काही त्रास काही कमी होईना. मग मात्र त्यांनी काय केलं की बाबा आता तुम्हाला ह्याच्यावरती ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आणि त्यांना अजून एक सेकंड ओपिनियन म्हणून दुसऱ्या ऑर्थोपेडिक सर्जनचं ओपिनियन घ्यायला आलं. मग मात्र त्यांना ऑपरेशनच करायचं असं ठरल्यानंतर त्यांनी ज्यावेळी की नाही म्हणले की मला एवढंच झाल्याने असं ऑपरेशन लगेचच नको करायला, मग ते टाळाटाळ करत होते. त्या कारण त्यांच्या घरातलाच एक अनुभव होता त्यांच्या काकांचा की त्यांना ऑपरेशन झाले तरीसुद्धा त्यांना तो त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नको, ऑपरेशन नको. मग त्यांनी आपल्या टीव्हीवरती प्रोग्राम पाहिला आणि त्यांनी डायरेक्ट फोन केला आणि आले ते दादरच्या ओपीडीमध्ये. आल्यानंतर चेक केलं की हा त्रास कशाचा आहे, तर सर्वात महत्त्वाचा त्रास होता त्यांचा पित्तावृत्त वाताचा, म्हणजे पित्त जे होतं ते जास्त वाढलेलं होतं, त्यामुळे त्यांना छातीत जळजळणं, चमकणं आणि त्याच्यामुळं त्या वाताला तो अवरोध करत होतं पित्त. हे त्यांची आपलं डायग्नोसिस होतं. त्यानुसार त्यांची जवळ 15 दिवसाची त्यांना पित्ताची ट्रीटमेंट दिली आणि विद्धकर्म आणि जलोपचार ह्या 2 गोष्टी तिथं स्टार्ट करून घेतल्या. ह्या 2 गोष्टी केल्यानंतर त्या पेशंटला तिथंच 50% फरक पडला आणि पुढची पित्ताची जशी जशी लक्षणं कमी येत गेली, वाताची जशी जशी लक्षणं कमी येत गेली, तसं 60-70% फरक त्या 15 दिवसामध्ये पडला आणि त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये पूर्ण चक्कर पण गेली आणि पूर्ण पित्ताचा त्रास पण कमी झाला. पण त्याच्यामध्ये बस्ती, कटिबस्ती सर्व त्यांचं करून घेतलं आणि लाईफस्टाईल आहे ती त्यांची चेंज करून घेतली. म्हणजे पेशंट एका गोष्टीसाठी असतो आणि त्यांना जवळजवळ ऑपरेशनपर्यंत जावं लागत होतं, पण आयुर्वेदाचं जे हे सूक्ष्म निदान करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे ह्या पेशंटचं आपण ऑपरेशन तर टाळू शकलो, पण पूर्ण पित्ताचा त्रासही घालवू शकलो. फारच छान सर, तुम्ही महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन करताय. बरंच काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो. आपल्याला सरांसोबत अशीच चर्चा सुरू राहणार आहे. तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मणक्याचे विकार आणि विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.shrivishwarpanayurvedic.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे मणक्याचे विकार आणि विना ऑपरेशन त्याचे आयुर्वेदिक पद्धतीने कसे उपचार करता येतील आणि अनुभवी
आणि तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहेत. गोडसे सर, चर्चेला पुढे घेऊन जाऊया. पुढला प्रश्न असा आहे की इतर कुठले असे आजार आहेत का की ज्याच्यामध्ये हे जे तुम्ही मान, पाठ, कंबरदुखी सांगितली तशी लक्षणं आढळतात, आणि जोडून मगाशी तुम्ही उदाहरण दिलं रुग्णाचा अनुभव की एकदा ऑपरेशन केल्यावर देखील तो त्रास पुन्हा होत होता, तर मग अशा परिस्थितीमध्ये कसं चिकित्सा केली जाते, काय केलं जातं, एखादा अनुभव देखील जोडून तुम्ही सांगितला तर आम्हाला छान कळेल. येस. काय आहे, बऱ्याचदा पेशंट येतो तो म्हणजे मणक्यासाठी पाठ दुखते, कंबर दुखते, पण त्याचं निदान जे आहे ते त्या पद्धतीने म्हणजे स्थानिक आहे का सार्वधिक आहे हे जर केलं तरच त्याची ट्रीटमेंट होत असते. म्हणजे जर समजा संधिवात असेल तर त्याला फक्त मणक्यावरती ट्रीटमेंट करून चालणार नाही, तर संधिवाताची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. आमवात असेल तर आमवाताची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. त्यानंतर चिकनगुन्या असेल, चिकनगुन्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. वातरक्त असेल, वातरक्ताची. अँक्लोजिंग स्पॉन्डिलोसिस असेल तर त्याची ट्रीटमेंट. मूळव्याधाचा पेशंट असेल तर त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जे समजा पडलेलं आहे आणि त्या ठिकाणी आघात झालेला आहे आणि आघात झाल्यामुळे तिथं फक्त वात नाही तर रक्तदृष्टी असते, त्याच्यामुळे पण त्याची तिथं कंबर दुखत असेल किंवा पाठ दुखत असेल किंवा मान दुखत असेल तर त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. समजा स्थौल्य आहे आणि पोट वाढलेलं आहे तर पोटात किंवा एका साईडला मळ साठलेला आहे, त्याच्यामुळे मणक्यावरती प्रेशर येतो आणि एका साईडला सरकतो, त्यामुळे त्या पोटाची किंवा त्या मळाची ट्रीटमेंट त्याची व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर त्याची पाठदुखी किंवा कंबरदुखी ती कमी होत असते. बऱ्याचदा काय होतं की डोक्यामध्ये मानेच्या मणक्यामध्ये काय होतं, एखादा इसका बसलेला असतो, शिरागत वात असतो आणि त्याच्यामुळे दुखत असतं, तर त्या हाडावरती किंवा मणक्यावरती ट्रीटमेंट करून चालत नाही, तर शिरागत आणि कंडरागत वाताची जर ट्रीटमेंट केली तर तो पेशंट तिथं पूर्ण बरा होत असतो. बऱ्याचदा काय होतं, सर्दी साठणे असं ज्याला म्हणलं जातं किंवा ॲलर्जिक रायनायटिस असं ज्याला म्हणलं जातं, ज्यावेळी सर्दी साठते त्यावेळी मानेच्या शिरा त्या कडक व्हायला लागतात आणि मान दुखायला लागते, चक्कर यायला लागते, त्यावेळी मात्र त्या सर्दीची किंवा सायनोसायटिसची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, मग मात्र तो त्रास आहे तो कमी होत असतो. आता ह्याचं ही ट्रीटमेंट प्रत्येक पेशंटनुसार तर बदलायचं असते, पण तुम्हाला एक आता मला जे आठवते ते उदाहरण सांगेल की एक 40-42 वर्षाची लेडीज पेशंट होत्या, आपल्या ह्याला ठाण्याच्या ओपीडीमध्ये आल्या होत्या त्या. तर त्या पेशंट म्हणजे त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता, म्हणजे स्वतः त्या कंपनी चालवत होत्या. त्यानंतर त्यांचं रोजचं जे शेड्यूल होतं ते म्हणजे सकाळी लवकर उठणं, त्यानंतर स्वतः जिममध्ये जाणं, स्वतः ड्राईव्ह करणं गाडी आणि ऑफिसला जाणं, ऑफिसनंतर परत 5 वाजता येणं, त्यानंतर संध्याकाळचं शेड्यूल करणं, रात्री 10-11 वाजेपर्यंत त्यांचं शेड्यूल चालायचं आणि मग झोपायचं. त्यानंतर वीकेंडला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या वीकला ते काय करायच्या बाहेर म्हणजे आउट ऑफ त्यांना जावं लागायचं, त्यामुळे त्या प्रत्येक ह्याच्यात दौरे असायचे त्यांच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. अशा पद्धतीने त्यांचं एकदम बिझी शेड्यूल होतं. आणि जसं जसं त्यांना जाणवायला लागलं की सुरुवातीला की आपलं शरीर थोडंसं डल होते, वीक होते, अंगातली ताकद कमी व्हायला लागलेली आहे, अंग दुखते, कंबर दुखते, पण त्याकडे दुर्लक्ष होत गेलं. त्याच्यानंतर कंबरदुखीचा त्रास होतो त्यांना खूप वाढत गेला. कंबरदुखीचा त्रास वाढला म्हणून त्यांनी गोळ्या औषधं खायला चालू केली, त्यानंतर काय फिजिओथेरपी घेतली, पण त्यातून पण त्यांना काय कमी येणं ते हळूहळू वाढत गेलं. साधारण 7 ते 8 महिन्यामध्ये एवढं दुखणं वाढलं की त्यांना एका पायानं म्हणजे लंगडावंच लागायला लागलं, एका पायावरती मुंग्या म्हणजे टिंगलिंग आणि नमनेस हा त्या ठिकाणी त्रास वाढत गेला. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांना ज्यावेळी लगेवरती कंट्रोल येणं सारखं जावं लागलं, मग मात्र त्या थोडंसं त्यांनी सिरियस घेतलं आणि मग मात्र त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट केलं. डॉक्टरांना कन्सल्ट केल्यानंतर त्यांनी MRI केला. MRIमध्ये त्यांचं निदान होतं की त्या ठिकाणी L3 L4 या ठिकाणी स्टेनोसिस होता आणि L5 S1 या ठिकाणी लिस्थेसिस म्हणजे तो मणका आहे तो सरकलेला किंवा गादी सरकलेले असं, आणि 2 मणक्याच्या म्हणजे हे आहे झीज झालेले आहे आणि त्या ठिकाणी कॉम्प्रेशन म्हणजे जी हे असते आपली नर्व असते त्याला गॅप आहे तो कमी होत चाललेला आहे असं त्यांचं निदान होतं. तर हे MRIमधलं निदान होतं. त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं त्यांना की बाबा तुम्हाला हे ऑपरेशन करावं लागलं, ऑपरेशनशिवाय ह्याच्यावरती काही पर्याय नाही. तरी त्यातून त्यांचं पहिलं एक 5-6 महिने गेलेलं, परत अजून 2 महिने गेलं, साधारण 6 ते 7 महिने गेल्यानंतर त्यांना सांगितलं की आता ऑपरेशनशिवाय कुठलाच पर्याय नाही आहे. पण त्यांच्याकडे जो घरातला अनुभव होता तो मात्र वाईट होता, त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की काही झालं तर ह्याच्यावरती ऑपरेशन हा पर्याय नको आहे मला एवढं वेळात, कारण आता जर ऑपरेशन झालं मी जर घरात बसले तर एवढं कंपनीचा जो कारभार होता तो कोण सांभाळायचा असे त्यांच्या पाठीमागं भीती होते. मग त्यांचे आपले जे एक पेशंट होते ते त्यांचे एम्प्लॉय होते, मग त्या एम्प्लॉयने सांगितलं तुम्ही एकदा जाऊन दाखवा. मग ते ज्यावेळी आपल्याकडे आले त्यांनी त्यांचा रिपोर्ट वगैरे पाहिलं, त्यानंतर त्याची नाडी चेक केली तर नाडीमध्ये त्यांच्या पक्वशगत वाताचं त्यांचं निदान झालं. निदानामध्ये काय होत होतं की पोट व्यवस्थित साफ न होणं, त्यानंतर पिरियड व्यवस्थित साफ न होणं, कंबरदुखीचा जो त्रास हळूहळू वाढत गेलेला होता, 2 त्यांचे डिलिव्हरी झालेले होत्या, दोन्ही सिजर होत्या, त्यामध्ये शेकडी घेतलेली नव्हती, हे त्याच्या पाठीमागचे रिझन होतं. ज्यावेळी आपण त्या पक्वशगत वाताचं म्हणजे दीपन केलं, पाचन केलं, शमन केलं आणि शोधन करण्यासाठी तिक्तक्षीराच्या बस्ती दिल्या. तिक्तक्षीराच्या बस्ती दिल्यानंतर त्यांना हळूहळू तिथला वात कमी यायला लागला, हाडातला जो ठणका होता तो कमी यायला लागला आणि मग मात्र ते थोडक्यात ज्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या त्या डिप्रेशनमधून बाहेर यायला सुरुवात झाली. 1.5 ते 2 महिन्यानंतर ज्यावेळी पेशंटचा लगेवरचा कंट्रोल आला, त्यानंतर व्यवस्थित चालायला लागलं, दुखणं कमी व्हायला लागलं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते परत त्यांच्या कामावरती हळूहळू त्यांचं चालू झालं त्यांचं वर्क.
आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर पेशंट व्यवस्थित उठून बसून त्यांचं व्यवस्थित चालणं होत होतं. मग मात्र त्यांना कळालं की म्हणजे त्यांचा जो काही आयुर्वेदावरती म्हणजे विश्वासच नव्हता एकतर, तर तो त्यांचा दृढ झाला आणि आमच्या ह्या केसमधून दृढच होत असतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं ना ते मात्र हे होतं की ते म्हणले की आम्हाला ऑपरेशन का करायचं नव्हतं. तर त्यांनी सांगितलं की त्यांचे जे सासरे आहेत ते जवळजवळ 68-69 वय होतं त्यांचं आणि एकदा सोडून त्यांचं 2 वेळा मणक्याचं ऑपरेशन झालेलं होतं. त्याच्यामुळे त्यांचा जो अनुभव होता तो वाईट होता, तोही मी तुम्हाला सांगेल. डॉक्टर साहेब, यावर आपल्याला फोन आलेला आहे मुंबईहून. सुधीर कुलकर्णी यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सुधीर दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सर, हां. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हो हो, तुम्हाला तुम्हाला पण. माझा प्रश्न असा आहे, माझी मान फार दुखते. इव्हन लॅपटॉपची बॅग जरी आपण उचललो ना तरी सुद्धा एक हात आणि मान दुखते आणि कधी कधी कानाला कमी ऐकू येतं. बरोबर. वय आपलं? माझं वय आता 47. 47. ठीक आहे. छान धन्यवाद प्रश्न आपल्या विचारला तुम्ही. प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? हां, बरेचदा आपण जो म्हणतो ऑफिस सिंड्रोम किंवा डेस्क सिंड्रोम, त्यांनी जे सांगितले लॅपटॉपची बॅग जरी उचलली तरी त्या ठिकाणी काय होतं, मानेवरती अतिरिक्त ताण पडतोय. म्हणजे मानेवरती ताण पडून आता काय होलं, सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे झीज व्हायला सुरुवात झालेली असणार आहे आणि हातात मुंगे येतात म्हणजे त्या ठिकाणी थोडं तर नर्वचं कॉम्प्रेशन व्हायला सुरुवात झालेली आहे. ह्याचा अर्थ त्यांना त्या ठिकाणी घरगुती उपचार म्हणजे साधं तेल असतं, तिळतेल, ते किंवा गोमूत्र लावायचं मानेवरती आणि त्या ठिकाणी अश्वगंधा नावाची पावडर मिळते किंवा चूर्ण मिळते, ते जर लावलं तर तिथला त्रास आहे तो कमी यायला लागतो. हे पहिलं. आणि दुसरं, नाकामध्ये साधं बलातेल म्हणून मिळतं किंवा देशी गाईचं तूप आहे, इकडे 3 थेंब इकडे 3 थेंब रात्री नाकात टाकायला चालू केलं तर त्यांचा त्रास कमी होतो. आणि कॅल्शियमसाठी म्हणून त्यांनी हळीवाचे लाडू जर खाल्ले तर मानदुखी, पाठदुखी लहान मुलापासून ते मोठ्या ह्यांच्यापर्यंत व्यक्तीपर्यंत कमी होते. हळीवाचे लाडू म्हणजे काय ते एकदा सांगून टाकतो की हळीव, ओलं खोबरं, वेलची आणि गूळ ह्या चारीचं मिश्रण म्हणजे ओलं जो गूळ असतो तो पातळ करायचा, त्यामध्ये ओलं खोबरं, हळीव टाकायची आणि थोडीशी वेलची टाकायची. ह्याच्या वड्याही तयार करता येतात, ह्याचे लाडू करता येतात. हा रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आहे, ज्यानं लहान मुलामध्ये उंची वाढीसाठी फायदा होतो, कॅल्शियम मिळतं आणि मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा मानदुखीचा, पाठदुखीचा जो सुरुवातीचा त्रास आहे तो ह्या औषधानं पूर्णपणे कमी येतो. फारच छान. मगाशी सर तुम्ही विश्रांतीच्या दरम्यान तुम्ही जशी चर्चा झाली तेव्हा तुम्ही सांगितलं की लहान मुलांसाठी जसं हे हळीवाचे लाडू तसं पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी आजच्या थंडीच्या कालावधीत काय घ्यावं ते देखील मुद्दा आहे, प्रश्न आहे. तर त्या अनुषंगाने सांगता येईल तुम्हाला काय ठीक आहे, ते सांगून देईल की स्त्रियांच्या बाबतीत काय होतं की बऱ्याचदा कंबरदुखी असते, पाठदुखी असते, मानदुखी असते आणि त्यांच्यात बऱ्याच आजार असते कमरेशी संबंधित असते. तर त्यांच्यासाठी मेथीचे लाडू, जे आपण ड्रायफ्रूटचे लाडू म्हणतो, त्यामध्ये 1 किलोला साधारण 1 छटाक म्हणजे 50 ग्रॅम जर त्यांनी मेथी बिया टाकल्या त्यामध्ये आणि ते जर लाडू खाल्ले तर त्यांची कंबर चांगली भरून येते आणि कंबरदुखीचा त्रास कमी होतो. पुरुषांसाठी जे तरुण आहेत त्यांच्यासाठी जायफळाचं मिश्रण असं म्हणलं जातं, ज्यामध्ये साधारण जायफळचा 1 नग, त्यानंतर 200 ग्रॅम खडीसाखर आणि साधारण 50 ग्रॅमपर्यंत खसखस, हे तिन्हीचं जर मिश्रण केलं आणि ते दुधामध्ये रोज रात्री घेतलं तर त्यानं काय होतं, कंबर भरून येते आणि त्रास त्यांचा कंबरदुखीचा कमी येतो. ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप जर टाकलं तर मात्र पोट पण चांगलं साफ होतं. आणि सर्वांसाठी एक वाताचा लाडू म्हणून असतो की ज्यामध्ये जायफळ, खसखस, खारीक असतं, खोबरं असतं, गोडंबी सगळ्यात महत्त्वाची असते, त्यामध्ये डिंक असतो, त्याच्यामध्ये गूळ असतं. ह्या सगळ्यांचं मिश्रण करून साधारण 10 ते 11 हे कंटेन आहेत. ह्याचं जर मिश्रण केलं आणि तो जर हिवाळ्यामध्ये 4 महिने लाडू जर खाल्ला तर कोणतेही वाताचे आजारही होत नाहीत. हे सर्वांसाठी लाडू आहे. सरांनी 3-4 लाडूंची नावं घेतली, आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि सरांनी पाककृती देखील शॉर्टमध्ये आपल्याला सांगितलेली आहे. सर नेहमीच असे घरगुती काही काही उपाय आपल्याला करता येतील सांगत असतात. तर सर पुढला प्रश्न आम्ही हे सारखा ऐकतो की मणक्याची झीज झाली, मणक्यात गॅप आहे, तर हा प्रकार नक्की काय आणि एखादा अनुभव देखील आम्हाला सांगितला तर बरं होईल. त्या ठीक आहे. आपण जो आता बोलत होतो त्यातला अगोदर एक अनुभव सांगेल मी तुम्हाला की त्यांचं जे ऑपरेशन झालेलं होतं की 2 वेळा ऑपरेशन झालं होतं. तर त्यांचं म्हणणं, त्या मॅडम होत्या ठाण्याच्या, त्यांचं म्हणणं होतं की बाबा हा माझा त्रास जर कमी होत असेल तर माझ्या सासऱ्याचं 2 वेळा ऑपरेशन झालं ते होईल का. मग त्यांना सांगितलं की हो, ह्याची आपण ट्रीटमेंट करूया. पण त्यांना सुरुवातीला त्याच पद्धतीने की त्यांना जसं नव्हतं तसं त्यांच्या सासऱ्यांना पण विश्वास नव्हता. ते ज्यावेळी आले त्यावेळी चेक केलं, त्यावेळी तो मात्र पूर्णपणे मणक्याचा त्रास होता. त्यांना पहिल्यांदा L5S1 त्या ठिकाणी हे केलेलं होतं, नेलिंग प्लेटिंग, आणि त्याच्यानंतर L4, L5 त्या दोन्ही ठिकाणी त्यांना परत नेलिंग प्लेटिंग केलं, अलाइनमेंट केलेली होती. पण त्या दोन्ही ऑपरेशन नंतर त्यांना मात्र उठून चालणं हा प्रकार झालेला नव्हता. त्यामुळे ते जागेवरती बसून होतं, लगेवरचं कंट्रोल आहे ते त्यांचंही गेलेलं होतं. त्या न्यूरोजेनिक ब्लॅडर असं त्याला म्हणलं जातं. त्या पेशंटला मात्र जवळजवळ 7 ते 8 महिन्यानंतर फरक पडायला सुरुवात झाली आणि 11 महिन्यानंतर पेशंट उठले. त्यांच्यामध्ये आम्ही काय केलं होतं, सुरुवातीला दीपन करणं, पाचन करणं, वाताचं शमन करून घेणं आणि त्यानंतर झीज भरून काढण्यासाठी या पण बस्ती केल्या होत्या. 21 दिवस 21 दिवस 21 दिवस ह्या सगळ्या मात्रा बसती होत्या, त्यांना घरीच करायला दिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मात्र पेशंट जवळजवळ 7-8 महिन्यानंतर थोडं सुधारणा होत गेली आणि मग मात्र 11 महिन्यानंतर पेशंट वॉकरवरती आणि त्याच्यानंतर व्यवस्थित चालायला लागलं. म्हणजे आयुर्वेदातून काय होऊ शकतं की कुठल्याही वयात होऊ शकतं,
कुठल्याही वेळी होऊ शकतं आणि ऑपरेशन जरी झालेलं असेल तरी होऊ शकतं, हे त्याचं उदाहरण होतं. आता जो तुम्ही प्रश्न विचारला की नस दबली म्हणजे काय होतं किंवा त्या नेमका आजार काय होतो आणि त्याचं ऑपरेशन कसं टाळलं जातं, तर सगळ्यात महत्त्वाचं की नस दबते म्हणजे काय होतं की हाडाची झीज होते, त्यानंतर त्या गादीची झीज होते. आयुर्वेदानुसार काय होतं की अस्थिगत वात वाढतो किंवा मज्जागत वात वाढतो. अस्थिगत वात आणि मज्जागत वाताची ट्रीटमेंट कुठे केली जाते? आयुर्वेदानुसार वाताची जी स्थान आहेत तत्रापी पक्वाधार विशेषतः म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये गॅस आहे तो जिथं तयार होतो त्या ठिकाणी वात तयार होतो असं म्हणलं जातं. ह्या ठिकाणी काय असते? पुरीच धराकाला म्हणजे ज्या ठिकाणी आपला मळ तयार होत असतो. पचन व्यवस्थित झालं म्हणजे जठराग्नीकडून आपलं खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं, त्यानंतर पचन व्यवस्थित झालं तर मळ चांगला तयार होतो, मळ चांगला झाला तर त्या ठिकाणी प्राकृत वायूची निर्मिती होत असते म्हणजे पुरुष धराकाला व्यवस्थित होते. जर प्राकृत वात असेल तर हाडाचं पोषण आहे ते व्यवस्थित होतं. त्या ठिकाणी विकृत वाताची निर्मिती झाली तर मग मात्र त्या ठिकाणी शमन करणं, शोधन करणं म्हणजे त्या ठिकाणी बस्ती देणं. थोडक्यात काय, त्या ठिकाणी जर का रुक्षता आली, कोरडेपणा आला, त्या ठिकाणी जर का आपण तेल दिलं आणि त्या ठिकाणी स्निग्धता आणली तर मात्र वात वाढत नाही. वात जर वाढला नाही तर हाडाची झीज होत नाही. हाडाची झीज आहे ते थांबवता येते तिथं. आणि त्याच ठिकाणी जर आपण म्हणजे हाडाला पोषण करणारी जर औषधं दिली तर ती मात्र आपल्या शरीराला लागतात. कारण थोडक्यात जर तुमचं आतडं जर कोरडं असेल, वरून किती आपण अन्नातून तर कॅल्शियम जातच असतं, जर कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्या तर ते शरीराला लागत नाहीत. म्हणजे काय, त्या ठिकाणची रुक्षता घालवली, त्या ठिकाणी बस्ती जर दिली, तेलाची असेल, दुधाची असेल, तुपाची असेल तर त्या ठिकाणी स्निग्धता येते आणि आपण खाल्लेल्या आहारातूनच आपल्याला कॅल्शियम मिळायला लागतं आणि हाडाचं पोषण सुरुवात होतं. हा जो कन्सेप्ट आहे तो आयुर्वेदाचा कन्सेप्ट आहे, त्याला बस्ती असं म्हणलं जातं. आणि त्याच्यातून आपण हाडाची झीज आहे ती भरून काढत असतो. म्हणजे अस्थिगत वात असेल किंवा मज्जागत वात असेल तिथून भरलं की त्याच्यानंतर ही परत अपुनर्भव चिकित्सा होते. म्हणजे काय की जो आलेला रिझल्ट आहे तो टिकवण्यासाठी त्या ठिकाणी आपण रसायन चिकित्सा करत असतो. जसं आवळाप्राश असेल किंवा च्यवनप्राश असेल, ह्या पद्धतीची रसायनं असतात प्रत्येकानुसार. किंवा जे पिंपळी रसायन असेल त्याच्यामध्ये कोणाला वाताचं असेल, कोणाला पित्ताचं असेल, कफाचं असेल, त्याच्यानुसार रसायन चिकित्सा केली जाते. म्हणजे पहिल्यांदा त्या आजार कमी करणं आणि त्याच्यानंतर तो झालेली जी झीज आहे ती कायमस्वरूपी त्यात भरून राहावी किंवा टिकून राहावी आणि परत त्यांना तो त्रास होणे म्हणून रसायन चिकित्सा, अशा 3 पद्धतीने ही चिकित्सा आपण करत असतो. फारच छान सर, तुम्ही छान मार्गदर्शन करतायत. आपल्याला यवतमाळहून फोन आहे, सरला ढाकुळे ताईंचा फोन आहे. आपण प्रश्न ऐकूया आणि नंतर विश्रांतीनंतर याचं उत्तर ऐकणार आहोत. तर सरला ताई, कृपया आपला प्रश्न विचारा. माझी टोंगळ्याची झीज झाली, एक सऱ्या काढला कमरीचा आणि टोंगळ्याचा. हां. तर माझे टोंगळ्याला खूप दवाखाने केले पण काहीच लागून नाही राहिला औषधीचा हे उपचार. तर याच्यावर काय करावे? खूप त्रास होत आहे. वय आपलं? माझं वय 42 आहे. ठीक आहे. कमरेचा आणि गुडघ्याचा त्रास आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. सरलाताई, तुमच्या प्रश्नामुळे आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळणार आहे. पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. मणक्याचे विकार आणि विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.shrivishwarpanayurvedic.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे मणक्याच्या विकारांविषयी आणि विना ऑपरेशन कसं आयुर्वेदिक उपचार घेऊन त्याच्यावर मात करता येईल. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर आपल्यासोबत आहे. सर, विश्रांतीला जाण्याआधी आपल्याकडे प्रश्न आलेला, तर काय सांगणार त्या प्रश्नाविषयी? बरोबर आहे. त्यांनी जो विचारला होता त्यांचं वय होतं 40-42 आणि त्यांना गुडघेदुखीचा आणि कमरेचा असं दोन्ही एकत्र त्रास आहेत. बऱ्याचदा काय होतं की पोटात जर का मळ साठत असेल किंवा स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचदा काय असतं पिशवीशी संबंधित काय आजार असेल किंवा लघवीशी संबंधित काय आजार असेल तर त्या ठिकाणी काय होतं की कंबर पण दुखते आणि गुडघे पण दुखते. बऱ्याचदा पायाचं गोळे दुखणं, कंबर दुखणं, पाठ दुखणं, मान दुखणं हे एकत्रित पेशंट येत असतात. कारण त्यांचा व्यवसाय जर बैठे व्यवसाय असेल तर त्यांना मान, पाठ, कंबर आणि गुडघे हे सगळे एकत्र दुखत असतं. त्यांच्यासाठी सर्वात साधा आणि सोपा उपचार म्हणजे सकाळी त्यांनी शतावरी कल्प 2 चमचे दुधातून घेणे, संध्याकाळी महायुवराज गुगळ ह्या 2 गोळ्या आहेत तुपासोबत घेणे, सकाळी 2 गोळ्या तुपासोबत घेणे हे एक. आणि रात्री झोपताना 1 कपभर हळदीचं दूध की ज्याच्यामध्ये 2 चमचे एरंड तेल हे जर टाकून पिलं तर पोट व्यवस्थित साफ होतं. पोट व्यवस्थित साफ झाले की वात कमी यायला सुरुवात होती. वात कमी यायला लागले की कमरेचा घेर तो कमी व्हायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं
गुडघेदुखी आणि पाठदुखी हे दोन्ही कमी येतं. आणि जे शतावरी कल्प सांगितले त्यामध्ये शतावरी अश्वगंधा दोन्हीपैकी कोणताही कल्प घेतला तरी चालतो, की ज्यानं कमरेच्या मणक्यातली जी गादी असेल तिची झीज किंवा गुडघ्याच्या मधली जी गादी असते तिची झीज ही भरून यायला सुरुवात होत असते. आणि ह्याचं बेस्ट औषध म्हणजे महायोगराज गुगळ आहे, की जे ह्या वयातसुद्धा त्यांची झीज भरून काढू शकतं. ते 2 चमचे तुपासोबत घेतलं तर त्यांना गुडघा, मान, कंबर ह्यातला कुठलाही त्रास राहणार नाही. आणि हे करून साधारण 45 दिवसानंतर 1.5 महिना करून जर त्यांना कमी नाही आलं तर मात्र त्यांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन चिकित्सा करून घ्यावी. फारच छान मित्रांनो, तुम्ही छान प्रतिसाद देतात आणि तुमचे प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी, आयुर्वेदाचा दृष्टिकोन आणि घरी आपल्याला काय करता येईल त्याविषयी देखील डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत. डॉक्टर साहेब, नस दबली म्हणजे नक्की काय आणि आयुर्वेद शास्त्राच्या उपयोगाने त्याच्यावर आपल्याला बरं करता येतं का ते, आणि सोबत तुम्ही जी विशेष संशोधन करून चिकित्सा उपचार करता त्याविषयी देखील आम्हाला ऐकायला आवडेल. बरोबर, छान प्रश्न विचारला. कारण बऱ्याचदा पेशंटच्या मनामध्ये असतं की आपण आता आम्हाला तर सांगितलेलं की ऑपरेशनच करावं लागतं, ह्याच्यावरती तर काय उपचार नाही आहे. आणि डायग्नोसिस तर करून आलेले असतात किंवा हे झालेलं आहे, गादी सरकलेली आहे, नस दबलेली आहे. म्हणजे काय होतं की 2 जे हे असतात मणके असतात त्याच्यामधली जे डिस्क आहे त्याच्या आतलं जे जेली लाईक मटेरियल आहे ते बाहेर आलेलं असतं. ज्यावेळी फक्त कंबर दुखते, पाय दुखते किंवा हात मान दुखते तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे जर हातात मुंग्या यायला लागल्या, पायात मुंग्या यायला लागल्या तर म्हणजे काय त्या ठिकाणी नस दबायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्यावेळी ही लक्षणं सिव्हिअर येतात म्हणजे हातातली ताकद कमी व्हायला लागते, पायातली ताकद कमी व्हायला लागते, चालताना पाय भरून यायला लागतात किंवा तळपायची आग व्हायला लागते, बधीरपणा यायला लागतो, संडासवरचं लगेवरचं कंट्रोल कमी व्हायला लागतं. हे म्हणजे काय होतं की ती सिरियसनेस त्याचा वाढत चाललेला आहे, म्हणजे नसाती जास्त प्रमाणात दबलेली आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याचदा ऑपरेशनही सजेस्ट केलं जातं. पण हे काय होतं की बऱ्याचदा ह्याच्या पाठीमागचं जे जर कारण जर शोधायला गेलो ना आपण, तर कारण शोधलं तर त्याची जर ट्रीटमेंट केली तर हे कुठल्याही स्टेजला असेल, कुठल्याही वयात असेल तर ते ऑपरेशन आपण टाळू शकत असतो. हे कसं टाळू शकतो एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला, की आपल्याकडे ह्याच्यामध्ये ठाण्यामधल्या ओपीडीमध्ये एक पेशंट आलेले होते ते पेशंट. तर त्या पेशंटचं वय होतं जवळजवळ 70 ते 71 वय त्यांचं होतं. आणि त्यांना त्रास जो होता तो म्हणजे पाठ दुखते, कंबर दुखते आणि त्याच्याबरोबर त्यांना चक्कर येते. त्याच्यानंतर जो कमरेचा जो त्रास आहे तो सिव्हिअर होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्रास काय होता की ते कमरेचा त्रास सहन करत होते. गोळ्या औषधं खाऊन त्यानं सांगितलेलं होतं की आता ऑपरेशन तर काय होणार नाही, ह्या वयामध्ये सक्सेस होणार नाही किंवा तुम्हाला सहन होणार नाही, त्यापेक्षा तुम्ही आपलं गोळ्या घ्या, औषध घ्या. पण कंबरदुखीचा त्रास आहे तो त्यांनी सहन केला. त्यांना उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, जागेवरती बसवावं लागत होतं, तिथपर्यंत पण त्यांनी सहन केलं. पण ज्यावेळी त्यांचं लघवीचं वगैरे कंट्रोलच होत नव्हतं, लघवी आतमध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये बेडमध्येच व्हायला लागली त्यांचे, तर ही मात्र त्यांच्या मनाची खूप कुचंबना होत गेली. एवढी कुचंबना होत गेली की मग त्यांना असं वाटायला लागले आता हे आयुष्यच नको, आपल्याला मरण स्वीकारलं तरी चालेल. पण ती कुचंबना त्यांची, त्यांच्या मुलांची, त्यांना त्यांच्या सुनांची हे त्यांच्या लक्षात येत होतं. पण त्यांना काय करता येत नव्हतं, कारण ऑपरेशन तर करता येत नाही, ऑपरेशन केलं तर सक्सेस होणार नाही, ह्याच्यामध्ये ते अडकलेले होते. मग मात्र ज्यावेळी ते त्यांचे मुलगा सून आपल्याकडे त्यांचे रिपोर्ट घेऊन आले, त्यानंतर पेशंटला घेऊन आले, पेशंटला घेऊन आल्यानंतर चेक केल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट चालू केली. त्या सेम ह्या पद्धतीने आपण दीपन करतो, त्यानंतर पाचन करतो, वाचता येतो, कमी यायला सुरुवात झाली की त्याची झीज भरून काढण्यासाठी ज्या शोधन बस्ती असतात त्यामध्ये तिक्तक्षीराच्या बस्ती असतात, त्यानंतर यापन बस्ती असतात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी लेप केले जातात, त्यानंतर त्या ठिकाणी कटिबस्ती केली जाते आणि त्याच्यानंतर जलोकावचरण केलं जातं. कारण बऱ्याचदा काय असतं, कधी कधी मार लागलेला असणं, इसका बसलेला असणं, तर त्या ठिकाणी रक्तदृष्टी असते. आणि हे सर्व झाल्यानंतर ह्यांच्या ज्या बस्ती आहेत त्या मात्रा बस्तीच होत्या आणि त्यांना हे घरी सगळं शिकवून करून त्यांना 63 दिवस त्या बस्ती घरीच दिल्या होत्या. साधारण 6 महिन्यानंतर पेशंटमध्ये थोडा फरक जाणवायला लागला. सगळ्यात महत्त्वाचं त्यांची जी लघवी आहे त्याच्यावरती कंट्रोल आलं, टॉयलेट आहे त्याच्यावरती कंट्रोल आलं आणि पेशंट जे असं वाटत होतं की त्यांना आता आपलं आयुष्य संपलं आहे, आता इथून पुढं काय होणारच नाही, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्या 70-71 वयात सुद्धा त्यांचं परत उठणं, परत चालणं, आधार घेऊनच त्या चालत होत्या, पण व्यवस्थित त्या बेडमधून उठत होत्या, चालत होत्या आणि स्वतः लघवीला आणि टॉयलेटला जात होत्या. म्हणजे ह्या वयात सुद्धा हे होऊ शकतं, हे फक्त आयुर्वेदातच मला वाटतं शक्य आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आहे. महाराष्ट्राची जी हिवाळी राजधानी आहे नागपूरहून फोन आहे. दीपा बावनकर यांचा फोन आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार दीपाताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सर याचं चालू आहे ना ऑनलाईन, बरं ठीक आहे, प्रश्न विचारते मी. हा हां. विचार. हॅलो, मी नागपूरवरून बोलते, हां, दीपा बावनकर. बरं. वय 68 आहे, 69 हां, जवळपास. सलग प्रश्न विचारा. ओके. तर ऍक्च्युली मला ना नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मला ऍक्च्युली ऑस्टिओआर्थरायटिस हे झालेलं होतं, अटॅक सारखं चालू, चालता एकदम उजवा पाय जो आहे असा अडखळून एकदम तीव्र वेदना यायला लागली.
तर त्या दरम्यान मी होमिओपॅथीचे वगैरे औषध घेत होते काही कुठला त्रासग्रस्त करण्यासाठी. परंतु मग एकाएकी असं पायच टाकता येईना, मग एकदम ती अशी जी कळ होती वेदना, मग ते निदान केलं गेलं तर हे वगैरे केले, सोनोग्राफी करायला सांगितली होती गुडघ्याच्या तिथे. गुडघ्याच्या खाली होतं थोडंसं उजव्या साईडला आतमध्ये. तर सायनोव्हियल फ्लुइडचं काहीतरी त्यांनी हे सांगितलं, बट इट्स डिटेक्टेड लाईक ऑस्टिओआर्थरायटिस म्हणाले. गुडघ्याचा त्रास होता आणि तुम्हाला? हो हो हो. मी त्याच्यासाठी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट वगैरे घेतली होती, पण खूप सारे औषधं आणि पेन किलर्स वगैरे हे सगळं. वय आपलं सांगा फक्त मला आता. वय 68 सांगितलं, 68 आहे. 59 सॉरी 59. हां ठीक आहे ना, 59 आहे. बरं चालेल. उत्तर ऐकूया डॉक्टर साहेबांकडून. हां अजून काही विचारायचं सर? हां झाले. धन्यवाद. हां समजला प्रश्न. त्यांनी प्रश्न जो विचारला तो गुडघ्याचा विचारला. त्यांना जर्क बसला आणि त्यानंतर त्याचं निदान ज्यावेळी केलं त्यावेळी सायनोव्हियल फ्लुइड त्याचं बाहेर आलेलं होतं. बरं. हा पेशंट आहे ते म्हणजे लिगामेंट टिअरचा पेशंट असणार आहे. म्हणजे ज्यावेळी काय होतं नस फाटते, लिगामेंट म्हणतात त्याला, ते एसीएल किंवा पीसीएल हे लिगामेंट आहेत, ते जर फाटलं तर त्या आतमध्ये जे हे असते सायनोव्हियल मेम्ब्रेन ते रप्चर होतं आणि त्याच्यातून जे सायनोव्हियल फ्लुइड आहे ते बाहेर येतं. गुडघ्याच्या वरती किंवा गुडघ्याच्या पाठीमागे सूज यायला लागते आणि ज्यावेळी आपण MRI करतो त्यावेळी ते दिसतं त्यामध्ये की फ्लुइड कलेक्शन त्यामध्ये झालेलं आहे. तर अशा पेशंट ह्यांच्यासाठी सर्वात चांगला घरगुती उपचार म्हणजे गजगा असतो ना, गजगा, तर तो फोडायचा. त्याच्या आतली पांढरी जी पावडर असते ती पावडर पाण्यातून जर वरती लेप केला तर तो जो आतमध्ये साचलेला द्राव आहे किंवा जो स्त्राव आहे तो कमी कमी व्हायला सुरुवात होते. एक, आणि पोटातून कैशोर गुगुळ आणि त्रिफळा गुगुळ हे दोन जर गुगुळ पोटात घेतले तर हा त्रास आहे तो कमी यायला सुरुवात होते. पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या पेशंटला बरेच दिवस औषधं घेणं, आणि जसं आपण आत्ता सांगितलं की मज्जागत वात त्या ठिकाणी जे आहे ते शिरागत वात, कंडागत वात आणि मज्जागत वात हे तिन्हीची त्या पेशंटला औषधाची गरज लागू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना यापन बस्तीची गरज लागू शकते. आणि दुसरे आहे ते म्हणजे जानुबस्तीची त्यांना गरज लागू शकते. आणि ह्या वयात सुद्धा त्यांची जी लिगामेंट टिअर जरी असेल तरीसुद्धा तो भरून येऊ शकतो. फक्त ह्याला वेळ लागतो, साधारण 11 ते 12 महिन्यापर्यंत वेळ लागतो. लक्षणं किंवा जो त्रास आहे तो मात्र 2 ते 3 महिन्यामध्ये कमी येतो. पण ती जी तुटलेली किंवा फाटलेली किंवा टिअर गेलेली जी नस आहे ती मात्र जुळून यायला वेळ लागतो. पण ही जुळून येऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा त्रास आहे तो 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण कमी येऊ शकतो. बस्ती, जानुबस्ती हे उपचार मात्र त्यांनी घरी न करता जवळच्या वैद्याकडून केलेले चांगले. फारच छान. दीपाताई आणि सर्व मित्रांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही फोन करून छान प्रश्न विचारत आहात आणि आपल्याला जास्तीत जास्त आजच्या विषयाविषयी माहिती मिळत आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मणक्याचे विकार आणि विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र, कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालय जवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 413208. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 96 89 78 69 48 आणि 97 66 69 20 55. ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि चर्चा सुरू आहे मणक्याच्या विकारांविषयी आणि विना ऑपरेशन कसं आयुर्वेदिक उपचार घेऊन आपल्याला बरं होता येईल याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत तज्ज्ञ आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर. सर वेळ कमी आहे आणि वेळ कसा पटकन निघून जातो आम्हाला कळत नाही. त्याच्यासाठी या उरलेल्या वेळेचा जास्तीत जास्त चांगला सदुपयोग करायचा आहे. त्याच्यामुळे रॅपिड फायर राऊंड खेळूया. आणि पहिला प्रश्न रॅपिड फायर राऊंडमध्ये असा असेल की मणक्याची झीज किती दिवसात भरून येते? साधारण 3 ते 6 महिन्यामध्ये पूर्णपणे झीज आपण भरून काढू शकतो आपल्या ज्या उपचार पद्धतीने येते. आणि पथ्य जास्त पाळावी लागतात का? नाही, हा गैरसमज आहे. जास्त पथ्य पाळावे लागत नाही, पण ज्याला ज्या पद्धतीची गरज असते त्या पद्धतीने त्याची लाईफस्टाईल ही चेंज केली जाते. कारण हा आजार आहे तो लाईफस्टाईलचे, त्यामुळे त्याला थोडं तरी आहारावरती विहारावरती कंट्रोल करावंच लागतं. आणि समजा एकदम जास्त वेदना असतील तर वेदना आटोक्यात यायला खूप वेळ लागतो का? हा छान प्रश्न विचारलात. कारण आयुर्वेदामध्ये उत्तम हे आहेत आयुध आहेत की ज्या विद्यकर्म असेल, अग्निकर्म असेल, जलौकाउच्चाराने स्टॅट बसते असं म्हणलं जातं. त्याला शोधन जर केलं तर तत्काळ वेदना ह्या कमी होत असतात. त्यामुळे जास्त दिवस औषधं खावी लागतील किंवा जास्त वेळाने आपल्या वेदना कमी झाल्यानंतर जावं डॉक्टरांकडे, आयुर्वेदिक डॉक्टरांकडे, तर हा गैरसमज आहे. तुम्ही ज्यावेळी याल त्याचवेळी त्या वेदना आहेत त्या काम करत असतात, म्हणजे औषधं काम करत असतात आणि वेदना आहेत त्या तत्काळ आपण कमी करू शकतो. जीवनशैलीत बदल करायचा असं तुम्ही 1-2 वेळा उल्लेख केलेला आहे. तर त्या अनुषंगाने आहारात
काय घ्यावं काय न घ्यावं याविषयी आम्हाला बरोबर. सांगा. सगळ्यात काय घ्यावं हे म्हणजे आपण आता जे 4 लाडू सांगितले ते घ्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं बाहेरचं फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, जेवणानंतर झोपणं असेल, त्यानंतर रात्रीचं जागरण असेल, लेट नाईट असेल किंवा जे व्यसनं असतील, स्मोकिंग हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ह्याच्यावरती मणक्याच्या विकारामध्ये, तर ते टाळावं. व्यसनं आहेत ते कमी करावे आणि संध्याकाळचं जेवण आहे ते कमी माफक प्रमाणात असावं आणि साधारण 8च्या आतमध्ये जेवण करावं. जेवढी भूक आहे त्यापेक्षा किमान 2 घास तरी कमी खावं. सगळ्यात महत्त्वाचं वांगा असेल, बटाटा असेल, भात असेल, हरभरा डाळीचे तळलेले पदार्थ, वडा, फरसाण, शेव, पापडी जे म्हणतो आपण, हे जे फास्ट फूड आहे, जंक फूड आहे, ह्या गोष्टीपासून जेवढं तुम्ही दूर राहाल तेवढं ते व्यवस्थित पचन होईल. जेवढं पचन व्यवस्थित होईल तेवढं तुमच्या शरीरामध्ये वात वाढणार नाही. जेवढं वात वाढणार नाही तेवढं तुमचं कुठलाही मणक्याचाच नाही तर कुठल्याही वाताचा आजार तुमच्या शरीराला शिवणार नाही. आणि विहाराविषयी काय सांगाल सर? काय सगळ्यात करावं? महत्त्वाचं की जे पूर्ण बैठे असेल त्यांनी ते टाळायला पाहिजे. जे खूप दगदग करतात, धावपळ करतात किंवा ट्रेकिंग करतात किंवा जास्त व्यायाम करतात तर त्यांनी सगळ्या अंगाला तेल लावायला पाहिजे आणि माफक प्रमाणात व्यायाम करायला पाहिजे. आयुर्वेदानुसार अर्धशक्ती व्यायाम साईडला आहे. म्हणजे अंगाला घाम यायला सुरुवात झाली किंवा छातीचं ठोकं किंवा हृदयाची धडधड वाढायला सुरू झाली की त्या ठिकाणी आपण थांबायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम आहे तो अंगाला तेल लावूनच व्यायाम करायला पाहिजे. अभ्यंगम आचरित नित्यम सा जराश्रम वाता असं म्हणलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम हा करायला पाहिजे. ज्याचं 8-8, 10-10 तास बैठे काम आहे त्याने थोडं तर चालणं असेल, फिरणं असेल किंवा हे जमत नसेल तर सूक्ष्म व्यायाम असं म्हणलं जातं आणि योगासनं करायला पाहिजे. त्यानंतर प्राणायाम करायला पाहिजे. अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका आणि सूर्यनमस्कार ह्या 4 गोष्टी जर केल्या तरीसुद्धा कुठलाही मणक्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. आणि सगळ्यात चांगला व्यायाम जर मणक्याचा त्रास व्हायला लागलेला असेल, ताण पडला तर दुखायला लागलेला असेल तर स्विमिंग किंवा पोहणे हा आहे. आणि सर खर्चाच्या दृष्टीने किंवा आर्थिक नियोजन करायचं असतं पेशंटना. बरोबर आहे. कारण त्याविषयी हा जो मणक्याचा आहे त्याचं जर ऑपरेशन झालं तर ऑपरेशनचा जो खर्च असतो तो म्हणजे त्याच्या फक्त शारीरिक नाही, मानसिक नाही, आर्थिक पण त्या कुटुंबावरती हा घालायचा असतो. जे ऑपरेशन आहे त्याच्या 10% पण आयुर्वेदाच्या औषधाचा खर्च येत नाही. अत्यंत कमी कालावधी जे तुम्हाला म्हणलं ते म्हणजे साधारण 6 महिन्याच्या आतमध्ये हा पेशंट आपण पूर्णपणे बरा करू शकत असतो. फक्त ह्या ठिकाणी काय होतं की जे खूप सिरियसच आहेत किंवा ज्याला ऑपरेशन आता औषधच सहन होणार नाही किंवा त्या शरीर साथच देत नाही, त्या शरीरातला वातच कमी येत नाही, झीजच भरून येणार नाही किंवा ज्याला फ्रॅक्चरच झालेला आहे, ह्याच व्यक्तींना फक्त आपण ऑपरेशनचा सल्ला देतो आणि तर कोणाला सल्ला दिला जात नाही. जे 99.9% आपण ऑपरेशन त्याचा टाळायचा प्रयत्न करतो. फक्त आपल्याला गरज आहे की तुम्ही एकदा तरी त्या आपल्या दवाखान्यामध्ये येऊन भेटण्याची. आणि सर अनुवंशिक आजाराचा काही संबंध असतो का मणक्याच्या विकारांवर? त्याविषयी देखील आयुर्वेद ह्याच्यामध्ये जसं ॲलोपॅथीमध्ये तसं आयुर्वेदामध्ये पण ह्याची ट्रीटमेंट लॉडोसिस असेल, स्कोलिओसिस असेल, कायफोसिस असेल, म्हणजे मणक्यामध्ये पडलेले गॅप आहेत म्हणजे उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, पुढे जाणं, स्पायना बायफिडेसारखा आजार आहेत. ह्याची गर्भसंस्कारामध्ये पण आपण चिकित्सा करत असतो की होणाऱ्या पुढच्या पिढीला होऊ नये, ही एक झालं. आणि दुसरं जर झालेलं असेल तर शुक्रगत वातापर्यंतची जी चिकित्सा असते, काही लेप आहेत, पाठबांधणी आहेत, त्याच्यानं 80 ते 90% जे बोक म्हणजे काय म्हणू आपण बाग जो आलेला असतो किंवा मानेचं जे मणका तो सरळ ताट झालेला असतो, तर हे जे आहे ना हे जवळजवळ 80-90% आपण औषधानं पूर्ण कमी करत असतो. तर जे वाकून चालतात काही माणसं तर ते सरळ करता येत असतात. ह्याच्यात 80-90% आपल्याला फरक म्हणजे आपल्याला जो रिझल्ट आहे तो आलेला आहे. गादी सरकली असेल तर सर कोणत्या अवस्थेपर्यंत आयुर्वेदिक उपचाराने फरक पडेल? आणि जोडून प्रश्न विचारतो, साधारण किती वयापर्यंत? वयाचा काही ह्याला संबंध नाही आहे. त्यानंतर त्या फक्त पेशंटचं शरीर साथ देते का, वात त्या शरीरामधला म्हणजे शरीरामधला वात आहे तो कमी येतोय का, आणि सगळ्यात महत्त्वाचं औषध दिल्यानंतर त्या शरीर आपल्याला त्या औषधाला जर रिस्पॉन्स देत असेल तर वयाच्या 70, 80, 90 हे आयुर्वेदाला काही लिमिट नाही. त्यामुळं कुठल्याही वयामध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये आणि जे प्रोट्रुजन सिक्विस्ट्रेशनपर्यंत जरी गेलेला असेल पेशंट तरीसुद्धा आपण त्याचं ऑपरेशन हे नक्की टाळू शकतो आयुर्वेदाच्या मदतीनं. फारच छान सर, तुम्ही सुंदर उत्तरं दिलेली आहेत. शेवटचा प्रश्न असा विचारतो आमच्या मित्रांना, तुम्ही घरगुती काय उपचार सांगणार किंवा काय जाता जाता संदेश देणार? सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठणं, लवकर व्यायाम करणं, त्यानंतर थोडं तरी वाताचा जो लाडू सांगितलेला तो पूर्णपणे सर्वांनी जर व्यवस्थित ऐकून घेतलेला नसेल तर हा यूट्यूबवरती कार्यक्रम आहे तो आमच्यासाठी तर एकदा पहा म्हणजे तुम्हाला तो कळेल त्याचे काय काय सांगितलेले, तर तो लाडू खायला पाहिजे. वाताच्या आजारासाठी थोडा तरी व्यायाम व्हायला पाहिजे. अनुलोम विलोम असेल, कपालभाती असेल आणि चालणं असेल, फिरणं असेल. कारण असं म्हणलं जातं की लागोम कर्मसामर्थ्यम दीप्तो अग्नी मेदसा क्षय, म्हणजे शरीरातलं जे मेद आहे किंवा चरबी आहे ती कमी व्हायला लागते, अग्नी आहे ती वाढायला लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं विभक्तम घनगात्रोतम, जे साधं शरीर नाही राहणार तर तुमचं जे कट्स म्हणतो किंवा 9 पॅक म्हणतो किंवा 6 पॅक म्हणतो तशा पद्धतीनं शरीर व्हायला लागतं. त्यामुळे दिवसाची सुरुवाती थोड्या तरी व्यायामानं तुमची व्हायला पाहिजे. आहार आहे तो घरचाच व्हायला पाहिजे, बाहेरचा आहे ते टाळायलाच पाहिजे. फारच छान सर, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि मला छान माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीत आमचे जे हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
तर लोभ असावा. पुढील भागात नवीन विषयासोबत भेटूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. मणक्याचे विकार आणि विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र कुर्डुवाडी राऊत कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालय जवळ माढा रोड कुर्डुवाडी 413208 शाखा कुर्डुवाडी दादर ठाणे पुणे दौंड दूरध्वनी क्रमांक 968978 आणि 9766692055 ईमेल www.श्रीविश्वार्पणआयुर्वेदिक.com